बेस्ट वर्कआउट फॉर मसल बिल्डिंग हे काही सर्च करायच्या आधी ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. जो वर्कआउट तुमच्या लाईफ सोबत कम्फर्टेबल आहे, ज्याला घेऊन तुम्ही सस्टेनेबल राहू शकता आणि ज्याला तुम्ही एन्जॉय करता, तोच वर्कआउट स्प्लिट तुम्हाला बेस्ट रिझल्ट देणार आहे. तरी मसल बिल्डिंग साठी अप्रोच कसा असावा वर्कआउटचा हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर तुम्ही बिगनर असाल, तुम्हाला जिमला जाऊन आता सध्या 1-2 महिने झालेत, तुम्ही अजून 3 ते 4 महिने सिंगल मसल ट्रेन करा. सुरुवातीचे काही महिने तुम्हाला एक्सरसाइजचे टेक्निक शिकण्यामध्ये घालवायचे. जेव्हा तुम्हाला फारसा एक्सपिरियन्स आला असेल, त्यानंतर तुम्ही डबल मसलवर स्विच करू शकता. काही लोक असतात ज्यांना रोज जिमला जाणं पॉसिबल नसतं, त्या लोकांसाठी पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे. तुम्ही कॅप्शन मध्ये जाऊन बघू शकता, मी डे वाईज तुम्ही कसं वर्कआउट स्प्लिट मॅनेज करू शकता स्मार्टली, ते सगळं मेन्शन केले. एक्सरसाइज सिलेक्शनला घेऊन जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझे डे 14 पासून डे 20 चे रील्स बघू शकता. तुम्हाला थोडाफार आयडिया तरी येईल त्यातनं. डझंट मॅटर तुम्ही आठवड्यातला 3 वेळा ट्रेन करताय किंवा 6 वेळा, जर तुमचा वर्कआउट स्प्लिट स्मार्टली मॅनेज असेल तर तुम्हाला रिझल्ट नक्की भेटतील. मला माहिती आहे तुमचा कोणीतरी मित्र असेल ज्याला ट्रेनिंग स्प्लिट रिगार्डिंग काहीतरी कन्फ्युजन असेल, त्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा.